मानव अधिकार संरक्षण मंच आज पार्टीचे पोलीस आणि मिलिटरी भरती प्रशिक्षण या संदर्भात या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे। तर विषय असा आहे की पार्टीद्वारे नुकतेच 15/12/2025 ला पोलीस भरती प्रशिक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला। त्या निकालामध्ये केवळ 1500 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आली। मुळात सप्टेंबर 2025 ला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची जेव्हा जाहिरात निघाली तेव्हा 3000 विद्यार्थ्यांकरता हे प्रशिक्षण देण्यात येणार होते आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा 1500 विद्यार्थी त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात आले। आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे अशी की या ठिकाणी विशेषकर पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी निवड करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी विदर्भातून एक किंवा दोन असे जवळपास कमी अल्प प्रमाणात विद्यार्थी त्या ठिकाणी निवड झालेले आहेत। तर सांगायचे तात्पर्य असं आहे की ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया जिल्हा स्तरावर व्हायला पाहिजे होती। म्हणजे जिल्हानिहाय या ठिकाणी त्या प्रशिक्षणार्थीची संख्या देण्यात यायला पाहिजे होती, पण पार्टीने तो एकमुष्ट निकाल लावलेला आहे आणि तो फक्त 1500 लोकांचा लावलेला आहे आणि तो महाराष्ट्र स्तरावर लावलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी जास्तीत जास्त निवड झालेले आहेत। कुठेतरी विदर्भावर हा अन्याय झालेला आहे। मागील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पार्टीद्वारे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाकरता 3000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती आणि त्यामध्ये सुद्धा एक निदर्शनास आलं की एकाच संस्थेला पुण्याच्या 1200 विद्यार्थी देण्यात आले होते आणि त्याच धर्तीवर विदर्भामध्ये 80-100 असे विद्यार्थी त्या ठिकाणी देण्यात आले होते। म्हणजे कुठेतरी विदर्भामध्ये या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळत नाहीये। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ही जी भरती हे जे पोलीस प्रशिक्षण आहे हे पोलीस प्रशिक्षण जर जिल्हा स्तरावर एक संख्या निश्चिती करून जर घेण्यात आले तर सर्वांना त्या ठिकाणी न्याय मिळेल। म्हणजे पर्टिक्युलरली तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला किंवा मराठवाड्याला तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करत असाल आणि विदर्भाला वगळत असाल तर हा न्याय नाही। आणि या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला या ठिकाणी पत्र प्राप्त झालेले आहे की आम्ही या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आम्ही बरीच तयारी केलेली होती आणि आमचा निकाल या ठिकाणी लागलेला नाही, तरी सर आम्हाला या ठिकाणी वगळण्यात आलं असे आम्हाला वाटते। अशा संदर्भातले आम्हाला विद्यार्थ्यांचे तसेच संस्थांचे सुद्धा आम्हाला या ठिकाणी पत्र प्राप्त झालेले आहे। तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जिल्हा स्तरावर व्हावी आणि या प्रक्रियेमध्ये 1500 जे आता त्या ठिकाणी देण्यात आले आहे तर 1500 वरून 5000 विद्यार्थी या ठिकाणी निर्णयात घेण्यात यावे। त्याचं कारण असं आहे की मागील 2001 ते 2025 ला दरम्यान जो अनुसूचित जातीचा उपाययोजनेचा जो निधी आहे हा निधी जवळपास 32,500 कोटी हा व्यपगत करण्यात आला, म्हणजे स्लॅब्स करण्यात आला, तो वळवण्यात आला। जर आम्ही रिसेंट उदाहरण पाहिलं तर 2024-25 ला जवळपास त्या ठिकाणी 3686 कोटी हा निधी व्यपगत करण्यात आला। आणि आम्ही जेव्हा या संदर्भात निवेदन देतो, आम्ही मंत्री असो किंवा प्रधान सचिव असो किंवा आयुक्त असो किंवा महासंचालक असो यांना जेव्हा आम्ही निवेदन देतो तेव्हा हे त्या ठिकाणी आम्हाला निधी नसल्याचा हवाला देतात। मग जर निधी तुमच्याकडे नाही तर मागच्या वर्षी 3686 कोटी एवढा निधी असताना सुद्धा तुम्ही त्या निधीचा वापर केला नाही आणि मागील 25 वर्षात तुम्ही 32,500 कोटीच्या जवळपास तुम्ही निधी व्यपगत केलेला आहे। म्हणजे या ठिकाणी अनुसूचित जातीची जर आम्ही लोकसंख्या पाहिली जनगणनेनुसार 2011च्या तर ही 13.5 कोटीच्या महाराष्ट्रात 1.5 कोटी संख्या या ठिकाणी अनुसूचित जातीची आहे आणि 1.5 कोटी महाराष्ट्रामध्ये जर प्रशिक्षणाकरता तुम्ही तोकडी संख्या या ठिकाणी देत असाल
तर तो एक प्रकारच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर प्रशिक्षणार्थ्यावर तो अन्याय आहे. याच धर्तीवर TRTI म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांकरता जी TRTI बनवण्यात आलेली आहे, त्या TRTIच्या विद्यार्थ्यांना 18,000 त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना त्या शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी 18,000 विद्यार्थी निर्णयात घेण्यात आलेले आहेत आणि त्याच धर्तीवर आम्हाला फक्त 3,000 विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात आलेला आहे. तर त्या 3,000 पैकी 1,500. तर कुठेतरी हा अन्याय आमच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर होत आहे आणि तोकडे या ठिकाणी विदर्भाला विद्यार्थी मिळत आहेत. तर ज्या काही संस्था या ठिकाणी निवडीस येतील ते प्रत्येक जिल्हा स्तरावरून त्या ठिकाणी जवळपास सगळ्यांना समान निश्चिती संख्या देण्यात यावी, हे या पत्र परिषदेच्या माध्यमातून आपणास निदर्शनास आणू इच्छितो. आपणास काही प्रश्न